दुसरा प्रॉब्लेम काय दिले? P and Q are non-zero vectors. आणि विचारलंय काय? Angle between P and resultant vector of P plus Q and P minus Q. Is it clear? Getting everyone? फार इझी प्रॉब्लेम आहे. विचारला अँगल फाइंड करायचं आपल्याला. अँगल फाइंड करायचंय कोणामधला? पी मधला अँड ह्या रिझल्टंट. आता रिझल्टंट साठी काय दिले तिने? पी प्लस क्यू रिझल्टंट में ऐड करा पे एंड पी माइनस क्यू. सिंपल ऍड केलं, ब्रॅकेट सॉल्व केला. पी प्लस क्यू पी मायनस क्यू. तर क्यूचा इफेक्ट काय आला? कॅन्सल. त्यामुळे रिझल्ट काय आला? 2p. क्यूचा इफेक्ट टोटली कॅन्सल झाला काय? क्यूचा इफेक्ट टोटली कॅन्सल झाला काय? झाला. कारण क्यू कॅन्सल का नाही कॅल्क्युलेशन मध्ये, प्लस मायनस. मग याचा अर्थ काय? डिरेक्शन ऑफ पी अँड आर ही सेम आहे. डिरेक्शन म्हणजे काय? म्हणजे जर सपोज फॉर एक्झाम्पल वेक्टर पी जर एक्स ऍक्सिस वर ऍक्ट होत असेल तर 2p सुद्धा रिझल्टंट म्हणजे किती आहे? 2p आहे. तो सुद्धा एक्स ऍक्सिस वर ऍक्ट होणार, कारण क्यूचा इफेक्ट न्यूट्रलाइज झालाय. मग ह्या दोघांमधला अँगल काय असेल? पी अँड 2p आर मधला किती असेल? टॅन पी मायनस क्यू काय 0 असेल का? पी बाय क्यू बाय पी असेल? 0 असेल, कारण दुसरा वेक्टर काय आलाय? टोटली न्यूट्रलाइज झालाय. समजतं ना? इज इट क्लिअर? गेटिंग एव्हरीवन व्हॉट आय एम सेइंग? हे काय मी म्हणतो ते कळते काय तुम्हाला? ओके. कारण आपण ज्यावेळी रिझल्ट फाइंड केला, क्यू अँड मायनस क्यू गेट कॅन्सल. रिझल्ट काय आला? 2p. क्यूचा इफेक्टच नाहीये, त्यामुळे आन्सर इज 0. हाऊ मच अँगल? as angle here we get 0. Understood? as angle 0 का ते का आलं? ओके, टेक डाऊन.